तर चला आज मी बनवणार आहे मस्त अशी कारली. आता कारली म्हटल्यावर बऱ्याच जणांची तोंड वाकडी झाली असतील, हो ना? कारण आमच्या घरात पण तसंच आहे. आमच्या घरात पण कोणालाही कारलं आवडत नाही, पण माझ्या घरात मला एकटीला आवडतात म्हणून मी आणते, करते आणि खाते. तर मस्त अशी कारली कापून घेतलेली आहेत. तुम्ही गोल कापा, उभी कापा, कशीही कापू शकता. तर या पद्धतीने कापलेली आहेत, बिया काढलेल्या आहेत, स्वच्छ धुतलेली आहे आणि यांना ना मी हलकंसं चुरून घेणार आहे. म्हणजे काय, थोडासा कडवटपणा कमी होतो. पण कारलं काय कडू असतं, ते कडूच राहतं. तर चला, कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, त्यामध्ये कांदा, लसूण हे सगळं परतून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये ना मी माझ्या घरामध्ये बनवलेले घरगुती मसाले आहेत तेच वापरते. हळद, तिखट मसाला, गरम मसाला हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे. आणि यावरच आपल्याला चिरलेली जी कारली आहे ती घालून छानपैकी परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं, तर यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी साखर. म्हणजे काय होतं की कडवटपणा जो असतो ना थोडासा कमी होतो आणि एकदम ना खरपूस होईपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. आणि शक्यतो ना मस्त अशा लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यामध्ये करून बघा, खूप छान लागते. आता बरेच जण म्हणतील कारलं काय कसंही करा कडूच. तर चला, इकडे आपली कारली मस्त झालेली आहेत. बघूया, आता थोडंसं टेस्ट करून बघते, कारण मला ना खूप आवडतात. तर चला, इकडे मी टेस्ट करून बघते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण कारल्याची भाजी नक्की खाऊन बघा. आवडत नाही म्हणून काय झालं, आपल्या आरोग्यासाठी तर चांगली आहे ना. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.